नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहो, कर्नाटक मध्ये शेवटच्या तालुक्यातून नायगावहून। आज तिथं अतिवृष्टी चालू आहे, गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे, तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या। मुंबईमध्ये आमच्या गावून 50 लोक आलेले आहेत। 20 किलोवॉट मीटरवर माझी गाडी आहे आणि पहिल्याला पाणी नाही, कोणताही दुकानदार पाणी देईनाच नाही। तुझ्या गावाला तुझं घर बुडालंय, तुझी म्हैस बुडालेली आहे, मात्र तू या आरक्षणाची लढाईत मुंबईत उतरलाय। घरच्यांची काय प्रतिक्रिया नेमकी? घरचे मला फोन केले होते, पाठिंबा दिलेत, बाबा तू तर जाय तिथं मुंबईला, मजा नका येणं होत नाही। आणि आज मला शेजारी माझी म्हैस सोडायला रात्री संध्याकाळी 12 वाजता गेलाय तिथं, आणि आम्ही इथं मराठी सगळे आलेलो आहोत मुंबईला। एक तरुण म्हणून मुंबईमध्ये पोहोचलेला आहे, किती दिवस मुंबईमध्ये राहणार आहे? कारण की मुंबईमध्ये पावसाची मुसळधार स्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व मराठा बांधव राहणार कुठे आहात? तुमच्या जेवणाची काय व्यवस्था असणार आहे? आज आम्ही पाटील सांगल्यामुळे 2 महिन्याचं या ठिकाणी राशन आणलेलं आहोत, आणि जोपर्यंत पाटलाचा आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही। खायचं आणलंय, हागायची सोय करा फक्त।